उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांच्यावर जीवे मारण्याची धमकी आल्याचं आता समोर आलेलं आहे। माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत। काय नेमकी धमकी आलेली आहे? मोबाईलवरती कोणी धमकी दिली? फोन माझ्या सहकार्यासोबत असतो। कंटिन्यू फोन आता दिवसभरात 1000-1200 फोन येतात। प्रत्येक फोन आपण आता इथे भेटायला येणाऱ्यांची आपण ICU मध्ये आहोत। भेटायला येणाऱ्यांची बी संख्या खूप आहे गेल्या 2-3 दिवसापासून इथे ॲडमिट झाल्यापासून। आणि जसं उपोषणाला बसल्यापासूनच फोन माझा तसा सहकार्यांकडे असतो। ते मला म्हणून सहकार्याला की बाबा तुला राहायचं आहे का जिवंत वगैरे अशा धमक्या देतात। पण अशा धमक्याला वगैरे आम्ही काही घाबरणारातले नाहीत, कारण की आम्ही अनेक वर्षापासून काम करतो। अनेक वर्षापासून असं आम्हाला धमक्या कुठंतरी भीती दाखवण्याचं काम ह्या झुंडशाही आणि जातीवादी लोकांकडून अनेक वेळा झालं। रोख आहे तुमचा? झुंडशाही म्हणजे कुणाकडे रोख? रोख म्हणजे काय, आता कुठंतरी तुम्हाला माहीत आहे या राज्यामध्ये जातीवादी कोण आहे आणि ह्या राज्यामध्ये झुंडशाही कोणी वाढवली आणि झुंडशाहीचं नेतृत्व कोण करतं आहे, त्यांच्या नेतृत्वातली जी कार्यकर्ते असणारी काही मंडळी असते, याच्यातलीच काही बालिश विचाराचे काही लोक असतात, असे लोकच करू शकतात। काही पोलिसात तक्रार वगैरे तुम्ही दिलाय? काही सिक्युरिटीची मागणी करताय, सुरक्षेची मागणी करताय? यापूर्वी तसं आपण तोंडी पोलीस प्रशासनाला पूर्वी कळवलेलं आहे, परंतु लेखी वगैरे काही दिलं नाही। आपण काही या विषयावर एवढं गांभीर्याने घेत नाही आहोत। खुदच प्रशासनाला जर काही वाटत असेल, प्रशासनाचं सगळीकडे लक्ष असतं पोलीस प्रशासनाचं, त्यांना जर काही खरंच त्याच्यात काही तथ्य वाटलं आणि खरंच काही त्याच्यात वाटलं तर ते त्यांचं ठरवतील, द्यायचं आहे संरक्षण, द्यायचं आहे नाही द्यायचं आहे। आणि आम्ही स्वतः तर काही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मागणार नाही आहोत, पण पोलीस प्रशासनाला कुठंतरी सर्वांची जर काळजी करत असेल प्रशासन आणि त्याच्यात माहिती घेऊन काय निर्णय घेतील ते बघू आपण। काल तुमचे जे समर्थक आहेत जालन्याच्या पोलीस अधीक्षकाकडे पण गेले होते, त्यांनी सुरक्षेची मागणी केली। हे बघा, प्रत्येक समर्थकांच्या आपला जो माणूस आहे आपल्या सहकार्यासाठी आपल्या कोणतरी नेतृत्व करते, ह्या नेतृत्व करणाऱ्यासाठी कुठंतरी जीव तळमळत असतो आणि त्यांना कुठंतरी जर असं धमक्या वगैरे आलेल्या माहीत झाल्या असल्या तर सहकारी वगैरे मागणी करण्याचं त्यांचं एक काम ते करत असतात। त्याच प्रकारे काल ओढीगोदरीहून काही सहकारी आले होते, ज्यामध्ये आपल्या उपोषणाला ज्या गावामध्ये आपण बसलो त्या गावातले सहकारी SP पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांनी काही निवेदन दिल्याची मला माहिती कळाली आणि नक्कीच त्यांच्या त्या भावना आहेत, त्या भावनावर पोलीस प्रशासन काय ठरवायचं तर आपण येणाऱ्या काळात बघू आता काय होतंय। तर तुम्ही सुरक्षा घेणार आहेत का नाही? पोलीस प्रशासनाने दिली तर घेऊ ना, नाही दिली तर आपलं चाललंच आहे। काय एकटा चलो रोजी आपलं चाललेलंच आहे, कारण की आपण काय कुठेतरी राज्यकर्ती जमात थोडीच आहोत। आपल्याला काय, आपण गरिबाचे लेकरं आहोत, आपण अशी इतकी घाबरणारे नाहीत। नक्कीच हे होते उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे। काल त्यांना धमकी आली आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आता जालन्याच्या पोलीस अधीक्षकाकडे सुरक्षेची मागणी केलेली आहे। आता पोलीस अधीक्षक कितपत सुरक्षा देतील हे पाहणं जिकिरीचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।